तर दुसरीकडे रोहित पवार घायवळ बंधूंना अडकवण्याचा प्रयत्न करतायत चुकीच्या गोष्टींसाठी। रोहित पवारांना घायवळ बंधूंचा विरोध पाहायला मिळतोय। तर विरोध केल्यानं रोहित पवार दोघांना अडकवतायत। सोनेगाव ग्रामस्थांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप केले। निलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळ या दोघांनाही आमदार रोहित पवार हे अडकवण्याचा प्रयत्न करतायत। आमदार रोहित पवारांचं निवडणुकीचं काम न केल्यानं आणि गाव पातळीवर अनेक चुकीच्या गोष्टींना घायवळ बंधूंनी आमदार रोहित पवार यांना विरोध केल्यानं आता रोहित पवार घायवळ बंधूंना अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। घायवळ प्रकरण जे आता सध्या चाललंय ते हेवळ राजकीय सोडापोटी चाललेलं आहे। 2019 साली विधानसभेला सचिन सर घायवळ हे रोहित पवारांचं काम करत होते आणि रोहित पवार या जामखेड कर्जत मतदारसंघातून 43,000 मतांनी निवडून आले। परंतु आता 2024च्या निवडणुकीमध्ये राम शिंदेचं काम करत होते हे त्यांना खटकलं एकदम जीवाला। त्यांच्यावर इतका राग धरला त्यांनी की त्यांच्यावर काही बी आरोप करायला लागले आणि ह्या रागापोटी त्यांनी त्यांच्यावर काही बी आरोप करायला केले। मध्ये इंदापूरच्या मॅटर मध्ये निलेश भाऊवर असंच एक खोटं प्रकरण करून त्यांना गुंतवण्याचं काम केलं। म्हणजे हे पवार घराणं लोकांवर खोटे नाटे गुन्हे करून फसवण्याचं काम करतंय। त्यांचं मूळ आडनाव हे गायवळ आहे, घायवळ नाही। ते सोनेगावचं मूळ आडनाव त्यांचं गायवळ आहे। त्यांचा त्रास नाही काय नाही। मी ग्रामपंचायतचा सदस्य आहे। कसलाही काड्या भागात व आमच्या या 5-7 गावात कुठला त्रास नाही। त्यांचं सहकार्यच असतं कोणत्याही कामाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।